हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण खूप टेस्टी आणि मस्त अशी भरलेली शिरावळी करणार आहोत। कसं करायचे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। आज आपण शिरावळ्याची रेसिपी बघणार आहोत। इथे आपण शिरावळ्याचं भरलेलं करणार आहोत। भरलेलं शिरावळं आपण वेगवेगळ्या प्रकारचे भरीत खाल्लेले आहेत। इथे वांग्याचं खाल्लेलं आहे, शिमला, तोंडली। तर आज आपण बघणार आहोत शिरावळ्याचं भरीत। त्यासाठी आपण पुढचं आणि मागचं असं डेट येथे काढून घेणार आहोत आणि आपल्याला सोलणीच्या साहाय्याने सोलून घ्यायचे। त्याचे काट आहेत ते असे सोलून घ्यायचे आणि मधला भाग पण आपण हलकासा सोलून घेणार आहोत, जास्त नाही काढायचे। हे काटाची सुद्धा छान अशी चटणी होते। शिरावळ्याचे जे काट असतात ना त्याची खूप टेस्टी चटणी होते। याची रेसिपी मी टाकलेली आहे YouTube वरती। तर आपण असं पूर्ण सोलून घेऊयात ते। इथे शिरावळा आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचे, त्याचे कट करायचे। असे भरतासाठी आपण असे गोल गोल भाग त्याचे कट करून घेणार आहोत। लक्षात ठेवायचे भरीत करताना शिरावळी कवळी घेऊन यायचे, त्याच्यामध्ये बी झालेला नाही पाहिजे। इथे बघा ह्याच्यामध्ये बी नाहीये, कवळी शिरावळी घेऊन यायचे। आपल्याला असं कट मारून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचे, जे आपण भरीत करण्यासाठी जे करणार आहोत ना सारण, त्याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत। त्यासाठी असं कट करायचे। बघा अजिबात बी तयार झालेले नाही, काहीच नाहीये। कवळा बी सुद्धा हलकासाच आहे। असेच कवळे घेऊन यायचे, जून झालेले आणायचे नाहीयेत। ते सगळ्यांना मी कट मारून घेतलेले आहे। आपण असं साईडला ठेवून घेणार आहोत आणि ह्याच्यात सारण काय करायचं ते बघणार आहोत आपण। इथे मी शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मी सालासहितच घेतले। तुम्हाला साल काढून घ्यायचे असेल तर तसेच घेऊ शकता। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। कोथिंबीरचे काही देठ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत। त्याच्यामध्ये आता 2 मिरच्या घेणार आहे मी, आलं आणि लसूण घेतलंय। लसूण सुद्धा मी सालासहितच घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहे। इथे घरगुती मसाला आहे, आगरी मसाला, हळद घेतलेली आहे, धने जिरे पावडर आणि गोडा मसाला एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचे। त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे, आपल्याला हे सुकच वाटून घ्यायचे। तर मिक्सरला वाटून घेते। इथे बघा मिक्सरला वाटून घेतले। बघू शकता तुम्ही असे दाणेदार दिसते। असं दाणेदार आपल्याला वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाहीये आणि सुकाच वाटायचं, ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। इथे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे वाटण त्याच्यामध्ये भरून घ्यायचे। मी आधी सुद्धा दाखवले, आपल्याला असं जाडसर करायचंय, बारीक वाटण करायचं नाही। शेंगदाणे तीळ थोडे दाताखाली यायला पाहिजेत। आता आपण ह्याच्यामध्ये ना असं सारण भरून घेऊयात। व्यवस्थित असं दाबून भरायचंय। अशा पद्धतीने आपण सारण भरून सगळ्या शिरावळ्यामध्ये घेऊयात। खूप टेस्टी लागतात। ज्यांना शिरावळी आवडत नाही ना त्यांना सुद्धा एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून द्या। बोटं चाटून खाणार आहेत, नक्की सांगते की खूप आवडणार आहेत सगळ्यांना। आमच्या घरात सगळ्यांचं खूप फेवरेट आहे। तर आपण सगळे असे भरून घेऊयात। सर्व शिरावळ्यांमध्ये आपण सारण भरून घेतलेले। उरलेलं सारण आपल्याला असंच ठेवायचं आहे, कारण आपण जेव्हा ते फ्राय करायला ठेवणार आहोत त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला हे वरतून टाकायचं आहे। त्याच्यासाठी आपण हे साईडला ठेवून घेऊयात। गॅसवरती आपण एक कढई ठेवूयात। त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आपल्याला। तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण जिरा टाकून घेऊयात आणि बडीशेप। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। आता हे आपण भरून घेतलेली शिरावळी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची। एक एक करून आपण सर्व असं लावून घ्यायचे। गॅस बारीक करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचे आणि गॅस बारीक करून 1-2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे। 2-3 मिनिटं झालेली आहेत।
आपण मिक्स करूया ते आणि उरलेलं आपलं जे सारण आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. तर वरतून पसरवून घ्यायचं आणि हलकसं पाणी ना त्याच्यावरती टाकायचं. जास्त नाही, 2 ते 3 चमचे फक्त आपल्याला पाणी टाकायचं. सारण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावं, ते वाटण जे आपण केलेलं आहे ना ते मिळून यावं त्याच्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं थोडंसं. जास्त टाकायचं नाही आहे कारण शिरावळ्यामध्ये आधीच खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामध्ये छान शिजले जातात. आता पुन्हा झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं. इथे बघा मस्त तयार झालेली आहे आपली भरलेली शिरावळी. तरी किती मस्त आलेली आहे बघू शकताय तुम्ही. खायला एवढी मस्त लागतात ना, गरमागरम भाकरी आणि भरलेली शिरावळी. मस्त टेस्टी अशी आपली भरलेली शिरावळी तयार झालेली आहे. कशी वाटतायत नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.